गुड मॉर्निंग गाईज. आज गुढीपाडवा. आज असं मानलं जाते की नवीन वर्षाला सुरुवात होते आणि आपण ती गुढी उभारून सुरुवात करतो. तर आपण आता गुढी उभारणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि नवीन संकल्प घेणार आहे. ॲक्च्युली खूप सारे संकल्प घेतले याच्या आधी, पण ते खूप दिवस नाही टिकले. कारण संकल्प घेतल्यानंतर त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं असतं, जे की आपण करत नाही. ठीक आहे. तर आता 2-3 संकल्प मला बायकोनी पण घ्यायला सांगितल्यात की ह्या गोष्टी घ्या. ठीक आहे. तर ते आपण त्याच्यात इन्क्लूड करायच्यात. त्यानंतर बायकोचे संकल्प आपल्याला 15-20 दिवस ठेवायच्यात, पण आपण स्वतः घेतलेले संकल्प मला कमीत कमी पुढच्या गुढीपर्यंत जपून ठेवायचे आहेत, म्हणजे त्याच्यावरती काम करायचं आहे. सो आता आपण गुढी उभारायचा कार्यक्रम स्टार्ट करणार आहे. ओके. आपल्याजवळ सो गाईज, गुढी उभारण्यासाठी आपल्याला ती काठी पाहिजे, आपण ती आणली आहे. ठीक आहे. तिला आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला वरती तिथं उभारायचे. त्यासाठी आपण वरती गुढीला घेऊन चाललो एकंदरीत. मस्त व्ह्यू आहे. तिथं काय केलंय, काहीतरी टाकलंय हरभरा. ठीक आहे. असे आपलं लोकेशन असणार आहे गुढी उभारायचा. तिथं आपल्याला दाव्याने फिट करावं लागेल आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण सरळ मस्तपैकी गुढी उभारू शकतो. तर हे ड्रिल पण थोडं खराब झालं होतं, म्हणून बायकोला सांगितलं की पाणी घेऊन ये वरती आणि एकंदरीत त्याचं पुसायचं काम चालू आहे. हे सगळे स्वच्छ पाहिजे. अच्छा, ह्या वर्षीचा तुझा काय पण आहे चावले मग काहीच नाही ना, मग पुसायचं पण आहे. पुसा. तर असं म्हटलं जातं की गुढीसाठी नवीन कापड पाहिजे, पण तसं काय नाही. आपलं रेग्युलर असलं तरी चालतं. तर मिऱ्याचं काम चाललं आहे, प्रॉपर पद्धतीने सेटअप करायचं आहे. ओके. आणि गुढी उतारल्यानंतर हीच बायकोला साडी आपण भेट देणार आहे. पूजेचे सामान आणले आपण आता. ठीक आहे. आता आपण पूजा करून घेणार आहे. गाईज, आपली गुढी उभारून झाली. ठीक आहे. मस्त असा व्ह्यू आणि त्यामध्ये अशा पद्धतीने आपण गुढी उभारली. गुढी उभारली जाते रामायणापासून, असं सांगितलं जातं ॲक्च्युली, की ज्यावेळेस रामाने रावणाचा वध करून परत अयोध्याला रिटर्न आले, त्यावेळेस आनंदाची गुढी अयोध्यामध्ये लोकांनी उभारली होती. ठीक आहे. तेव्हापासून आपण गुढीपाडवा साजरा करतो. आज एकंदरीत कडुलिंबाचा पाला खाल्ला जातो, जे की नवीन वर्षासाठी तुमचं आरोग्य हे चांगलं राहावं. आणि खूप सारे लोक आहे जे की नवीन गोष्टी जसं की व्यवसाय किंवा अजून भरपूर छोट्या उद्योगांना ते सुरू करतात ह्या दिवशी, किंवा एखाद्या गोष्टीची खरेदी करायची असेल तर असा हा महत्त्वाचा दिवस मानला जातो.